नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली। हा परिणाम विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकेल आणि विधानसभेतही महाविकास आघाडी अशीच कामगिरी करीत राज्यात पुन्हा एकदा सत्ता हस्तगत करेल। हा आत्मविश्वास महाविकास आघाडीचे बहुतेक सगळेच नेते जाहीर वक्तव्यातून व्यक्त करत असले तरी आत्मविश्वासामुळे काय गत होते याचे ज्वलंत उदाहरण भाजपच्या रूपाने त्यांच्या समोर नक्कीच आहे। जाहीर वक्तव्यातून हे नेते मंडळी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करत असली तरी विधान परिषद निवडणुकीत जे काही घडले त्यामुळे विधानसभेची पुढची लढत अगदीच एकतर्फी नसेल याची जाणीव या मंडळींना असावी किंवा नसेल तर ती त्यांनी करून घ्यायला हरकत नाही। आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने जो काही दौलतजादा केला आहे तो निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केला आहे। त्यापैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरू शकते। शिवाय एकदा जबरदस्त ठेच खाल्ल्यामुळे भाजप आता चांगलाच सावध झालाय। लोकसभा निवडणुकीत स्ट्राइक रेटच्या बाबतीत उद्धव ठाकरे गटावर मात करणारा शिंदे गट देखील आता अधिक आत्मविश्वासात वावरत असल्याचे दिसतंय। अजित पवार लोकसभेत बसलेल्या धक्क्यातून सावरले आहेत। बारामतीत त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले। एकाच चुकीसाठी कोणी 2 वेळा शिक्षा देत नाही, त्यामुळे लोकसभेत झाली ती शिक्षा पुरेशी आहे। आता विधानसभेत दादांना साथ द्यायला हवी ही भावना आपल्या मतदारांमध्ये निर्माण करण्याचा अजित पवार नक्कीच प्रयत्न करतील। त्यातच एका दिवसापूर्वी शरद पवारांवर जाहीर टीका करणाऱ्या छगन भुजबळांनी दुसऱ्याच दिवशी शरद पवारांची भेट घेतली, चर्चा केली। या भेटीमागचे गूढ पुरते उकलले नसतानाच थेट सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। विशेष म्हणजे त्यावेळी सुप्रिया सुळे देखील तिथे उपस्थित होत्या। या भेटीमागचे राजकारण किंवा गूढ तशी वेळ आल्यावर स्पष्ट होईलच, परंतु तुर्तास या भेटीगाठींनी राजकीय क्षेत्र बऱ्यापैकी ढवळल्या जात असल्याचं दिसतंय। हा भेटीगाठींचा सिलसिला निवडणुकीपर्यंत आणि कदाचित नंतर सरकार स्थापनेपर्यंत चालू शकतो आणि त्यातून काहीही फलित होऊ शकते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।